ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीये. विशेष म्हणजे ही महिला लहान मुलाला काखेत घेऊन गर्दीतून नजर चुकवत महिलांच्या गळ्यातील व पर्समधील दागिने चोरत होती. या प्रकरणासह आणखी एका चोरीच्या गुन्ह्यातील महिलेलाही पोलिसांनी जेरबंद करत एकूण सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पहिल्या घटनेत गड्डा यात्रेदरम्यान नीता काळे, वय 45, राहणार शिरापूर रोड, लोकमंगल कारखान्याजवळ, तालुका मोहोळ, हिने सुमारे 9.5 ग्रामचे चांदीचे ब्रेसलेट व 6,000 रुपयांची रोकड चोरल्याचे उघड झाले. तिच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. 26 एप्रिल रोजी शहर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले दागिने व रोकड पोलिसांकडे सुपूर्द केली. दुसऱ्या घटनेत जवळच्या नात्यातील जलकर कुटुंबियांच्या घरी विवाह सोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेने घरातील महिलेचे अंदाजे 3 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. संबंधित महिलेने झोपताना दागिने उशीखाली ठेवले होते. मात्र शेजारी झोपलेल्या नात्यातील महिलेने पहाटेच दागिन्यांची पर्स घेऊन पळ काढला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. मोनिका रोहिटे, राहणार लहान थोबडे वस्ती, सोलापूर, असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गहावर हसन, मच्छिंद्र पंडित, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वजीद पटेल, योगेश बर्बी, संजय साळुंखे, अजिंक्य माने तसेच महिला अंमलदार सुमित्रा बारबोले, नीलोफर तांबोळी, चालक बाळू काळे व सतीश काटे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.